तर हा व्लॉग कंटिन्यू पुढे चालू करते। इथे ना स्नॅक्समध्ये बरंच काय काय होतं खायला, पण मी ना जेवणार नव्हती। रामवाडीला बस थांबली। दापोलीवरून ठाणा किंवा ठाण्यावरून दापोलीला जायचं असेल ना तर रामवाडीलाच बस थांबते जेवणासाठी। तर 15 ते 20 मिनटासाठी बस थांबलेली आणि आम्हाला काही जेवायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी म्हटलं काहीतरी स्नॅक्स घेऊ। त्याच्यानंतर मंडणगडला आलो। मंडणगडला ही गाडी थांबलेली होती। वेदर ना एवढं कूल झालेलं ना, म्हणजे असं वाटलं की पाऊस पडेल। आणि ना विंडो सीटच होती ना माझी, त्याच्यामुळे प्रवासात ना जसे हवेची झुळूक यायची ना तसा मातीचा वास यायला सुरुवात झालेली। त्यावेळी डेफिनेटली असं वाटलं की आता कुठेतरी पुढे पाऊस पडते, कारण त्या वाऱ्या सुगंध जो मातीचा येत होता ना तो एक नंबर होता। आणि ना मी असंच व्हिडिओ कॅप्चर करता करता ना पुढे थोडंसं पाणी हातावर पडायला लागलं, तेव्हा डाऊट आला की पाऊस लागला। आणि खरंच अगदी मंडणगडच्या पुढे ना नेमकं पाऊस लागलेला होता। हा बघा रस्त्यावर ना एवढा पाऊस लागला ना, अगदी थोडा वेळ पुढे सगळा रस्ता सुक्का होता, म्हणजे ह्या मधल्याच भागामध्ये पाऊस पडलेला होता। तर इथे टर्निंग चालू होती आंबेतच्या रोडला। जेव्हा बस निघाली ना थोडंसं बसचा पण प्रॉब्लेम होता वाटतं, त्याच्यामुळे ज्यावेळी चढण होतं ना त्यावेळी सगळं पूर्ण स्लो व्हायची ती। पण जे वेदर होतं ना, म्हणजे मुंबईमध्ये जी गरमी होती आणि जशी गावात गाडी शिरली ना, म्हणजे तर क्लायमेट खूप छान झालं। इथे ना एक इन्सिडन्स घडला, गाडी ना अगदी तिथे जाऊन ठोकणार होती। लक आमचं एवढं चांगलं होतं की तिथूनही आम्ही वाचलो आणि त्यांनी टर्न मारला। तर ते व्हिडिओ करता करताच ते समोर आलेलं। तर हे आहे आंबेत डेपो। आंबेत डेपोला म्हणजे ही जी बस आहे ना ती मेन पॉईंटला थांबत होती, म्हणजे जे स्टॉप आहे ना डेपोचे ते घेत होती। वेदर बघा खूप छान आहे, म्हणजे काळे ढग आले, त्याच्यातून सूर्याची किरणं पडत आहेत, छान वाटत होतं। इथेही एक व्हिडिओ कॅप्चर केली ही मस्त हवेचे झुळूक आणि ही नदी। हा खूप छान वाटत होतं। आता फक्त एवढा थकवा आलेला ना, असं वाटत होतं घरी कधी जाते आणि आराम करते, कारण ना हा प्रवास ना माझा एक्स्ट्रा 2 तास झालेला। मंडणगड बस स्टॉपला आम्ही आलेलो आहोत आता। गर्दी बघा लोकांची गावी जायची। ते इथे दापोलीला मी उतरली। हे बघा हीच बस होती। आता तिला मला वाटतं काम करण्यासाठी ती आतमध्ये जाईल। आणि इथे ना इथे ॲक्च्युली मला व्हिडिओला स्पीच द्यायची होती, पण नाही वेळ भेटला। आता एवढ्या धुळीतून गेली ना, त्याच्यामुळे सिरम आणि शॅम्पू असं विकत घेतलं। मुलांना काय घ्यायचं होतं खायला ते घेतलं आणि मी आली घरी। ते व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि दापोलीचे व्लॉग बघायचे असेल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा। बाय, टेक केअर, काळजी घ्या।